षटकर शिरोणे टीमने ते टॉस जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण ते करणार आहेत, फिल्डिंग करणार आहेत. तर फलंदाजीसाठी येईल यंग चॅलेंजर बँगलोर. तो नीलेश मात्रे हमारे अजीज दोस्त बोनकोड़े गांव के भूमिपुत्र यहाँ पे आए हुए, उनका स्वागत है. उसी तरीके से सुरेश राणा सर आदरणीय उद्योजक यहाँ पे आए हुए, उनका भी मैं आदरणीय संजय पाटिल जी की तरफ से हार्दिक स्वागत करता हूँ. सैंडी कृणाल बहुत कुछ दिया है आदरणीय सुरेश राणा सर ने हमारे नवी मुंबई क्रिकेट के लिए, जिनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है. बेंगलोर के एक्स्ट्रा खिलाड़ी से मेरी गुजारिश है, बेंगलोर के 12th मैन प्लीज कम टू द शो सर. Bangalore team 12th man, please come on the stage. Bangalore team 12th man, extra player. Come this side sir. आहेत ना दोन पुढच्या. करा सर, करा स्टार्ट. आना ही है तुमको क्या एक वीक स्टार्ट होपर्यंत. तो यहाँ पे शिव टक्कर शिरोने के संगनायक ऋषि वैद्य सर ने टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षण करने का निर्णय लिया है और आमंत्रित किया है यहाँ पे यंग चैलेंजर बेंगलुरु की टीम को बल्लेबाजी के लिए. उनके दोनों आरंभिक बल्लेबाज यहाँ पे अपनी इनिंग की आगाज करने के लिए मैदान के बीच में आए हैं. स्ट्राइक पे है सागर और नौशर की तरफ है यासीन और गेंदबाजी का क्रम जारी रखने के लिए तैयार हो रहे हैं गेंदबाज पंड्या. ये पहली गेंद कवर के ऊपर से खेला है और ये 6 रन. थैंक यू. दुबई प्रीमियर लीग जो होती है इसमें इस सागर ने धूम मचाए रखी है अपने अच्छे खेल के जरिए. ये जानकारी यहाँ पे विनोद पाटिल जी जो कि तलवली गांव के एक बहुत ही उम्दा विकेट कीपर है, अच्छे कमेंटेटर है और सबसे बड़ी बात सबसे अच्छे इंसान है, उन्होंने ये जानकारी यहाँ पे दी है. तो इस तरीके से पहली गेंद पे अपने इरादे यहाँ पे जाहिर किए हैं सागर ने. पंड्या की पहली गेंद कोई खराब गेंद नहीं थी सैंडी कृणाल, लेकिन इस गेंद को डीप कवर के ऊपर से खेला और 6 रन प्राप्त यहाँ पे किए सागर ने. इससे पता चलता है कि आप किस क्वालिटी के खिलाड़ी हो और अपनी क्वालिटी मैदान के बीच में यहाँ पे पेश करते हुए ये सागर. फिर एक बार इस ओवर की अगली गेंद पंड्या गेंदबाजी कर रहे, एक शॉट थर्डमैन, एक गली, एक कवर, एक मिड ऑफ और एक स्वीपर कवर यहां पे रखा हुआ है. ऑन साइड में आइए देखते हैं, एक शॉर्ट फाइन लेग, एक स्क्वायर लेग के क्षेत्र में क्षेत्ररक्षक है, एक मिड ऑन, ये 30 गज के दायरे के अंदर और एक डीप मिड विकेट ये दूर वाले छोर से. फिर एक बार पंड्या तैयार दाहिने हाथ से ओवर द विकेट सागर के लिए. बाएं हाथ से राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे और इस पर तब अपने जो गेंद की लाइन थी उसके विपरीत दिशा में अगर आप खेलने का प्रयास करते हो, ऑफ साइड पे गेंद फेंकी थी ऑफ टिप के और मिड विकेट पे खेलने का प्रयास किया और टॉपेज लगा और सागर आउट होकर वापस जा रहे. डीजे
तरीके से बंड्या ने अच्छी वापसी यहां पे की है। हालांकि पहले ही गेंद के ऊपर सागर के क्षेत्र में खेला, फ्रंट फुट पे निकलते हुए नवी ने, और कोई भी रन मुकम्मल नहीं हुआ। नवी आए हैं नए बल्लेबाज, नबी। अब डीप मिड विकेट के जो क्षेत्ररक्षक थे उन्हें 30 गज के दायरे के अंदर की तरफ यहां पे बुलाया जा रहा है और शॉर्ट मिड विकेट के क्षेत्र में तैनात किया जा रहा है बाएं से राउंड द विकेट। ये गेंद और ये कैच यहां पे ओमकार देसाई के हाथ से वाइडिश मिड विकेट के क्षेत्र में छूटा और एक जीवनदान यहां पे मिला है नबी को। इस तरीके से 1 रन का इजाफा हुआ है कुल स्कोर में। यंग चैलेंजर बेंगलोर की टीम को यहां पे आमंत्रित किया है शिव टक्कर शिरौने के संग्राहक ऋषि वैद्य ने टॉस जीतने के बाद बल्लेबाजी के लिए। यह पहला ओवर प्रगति पे है, बंड्या गेंदबाजी कर रहे हैं और कुल स्कोर है स्कोर बोर्ड के ऊपर 7 रन। 1 विकेट के पतन के बाद आउट होने वाले बल्लेबाज है सागर, जिन्होंने 6 रन प्राप्त किए थे। सुमित ढेकणे जो कि मिडॉन वाइडिश मिडॉन के क्षेत्र में कुछ हिदायत दे रहे हैं यहां पे बंड्या को। ये बहुत अच्छी गेंद थी, आउट स्विंग होती हुई गेंद, मिडिल टप पे टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद और इस गेंद को अंतिम मौके तक देखा और जाने दिया विकेट कीपर के हाथ में बल्लेबाज नबी ने। कोई भी रन नहीं मिला। स्कोर यसी ने स्ट्राइक में बाएं हाथ के खिलाड़ी। फिर एक बार बंड्या, इस ओवर की अगली गेंद बाएं हाथ से राउंड द विकेट और इस मर्तबा इनफील्ड के ऊपर से ड्राइव कर दिया है डीप कवर के क्षेत्र में और ये 4 रन। थैंक यू डीजे। तो कुल स्कोर है 11 रन, जबकि 1 विकेट का पतन हुआ है सैंडी कृणाल। सुमित ढेकणे ने जो पुणे में एक क्रिकेट का मुकाबला हुआ था उसमें 15 गेंदों में 60 रनों की धुआंधार पारी खेली और लगातार 5 छक्के उन्होंने गेंदबाज सुपनेश पटेल जो कि गुजरात के नामचीन खिलाड़ी है इनको मारे थे। तो इससे आप अंदाजा लगा सकते हो कि किस क्वालिटी के खिलाड़ी आज इस मैदान में खेलते हुए नजर आ रहे हैं। बेंगलोर के 12वें खिलाड़ी बेचारे टेंशन के साथ यहाँ पे देख रहे हैं, लेकिन ये जो बेंगलोर की टीम है ये भी काफी मशहूर और नामचीन टीम है, इसमें कोई संदेह नहीं है। अगर इतने दूर से यहाँ पे क्रिकेट खेलने के लिए आए हैं तो इनमें जरूर वो दमखम है जो आज नवी मुंबई की इस धरती पे वे बताएंगे, इसमें कोई संदेह नहीं है। तो गेंदबाजी का क्रम दूर वाले छोर से संभालने के लिए तैयार हो रहे हैं गेंदबाज इजाज और उनके यसीन और ये इस मर्तबा गेंद को हवा में खेला था लॉन्ग ऑन के क्षेत्र में, वहां पे क्षेत्र रक्षक तैनात है, उन्होंने आसान से कैच पकड़ लिया और इस तरीके से नाबी आउट होके वापस जा रहे हैं, यासिन आउट होके वापस जा रहे हैं जो कि दाहिने हाथ के बल्लेबाज। इस तरीके से ये दूसरे विकेट का पतन हुआ यंग चैलेंजर बेंगलुरु का। घणसोली विभागाचे वॉर्ड अधिकारी काय ना राजेंद्र गडदे साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे। आमच्या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। राजेंद्र गडदे साहेबांचं इथे आगमन झालेले आहे। आमच्या मंडळाच्या वतीने संजय पाटील मित्र मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। अजय भरत आ रहे हैं नए बल्लेबाज मैदान के बीच में बल्लेबाजी करने के लिए और दूर वाले छोर से तैयार हो रहे हैं गेंदबाज इजाज। पहले ही गेंद के ऊपर सफलता इजाज ने प्राप्त की है। अब स्ट्राइक में है बल्लेबाज नाबी।
ये गेंद आने का इंतजार किया और गेंद को निकाल दिया है स्क्वेरिश दरम्यान के क्षेत्र में और ये 4 रन। सन्माननीय अजय गडदे साहेब यांचे इथे यथोचित सन्मान होत आहे। सुनील रानकर यांच्या शुभ हस्ते आमच्या मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। कुल स्कोर में इजाफा हुआ है, कुल स्कोर है 15। अभी भी यहां पे ये दूसरा ओवर फेंका जा रहा है। नबी जो कि बाएं हाथ के बल्लेबाज स्ट्राइक पे है, इस मरतबा ये गेंद आने का इंतजार किया और फ्लिक कर दिया गेंद को 30 गज के दायरे के थोड़े से बाहर की तरफ शॉर्ट फाइन लेग के क्षेत्ररक्षक अपने दाहिने तरफ दौड़ लगानी पड़ी उन्हें और 1 रन से नहीं रोक सके यहाँ पे बल्लेबाज नाबी को। नाबी ने 2 चौके की सहायता से यहाँ पे 9 रन मुकम्मल किए और उनकी टीम का कुल स्कोर है आमच्या 16 रन, मंडळाच्या वतीने 2 विकेटों के त्यांचं बाद हार्दिक की बात। स्वागत। त्यांचा यथोचित सन्मान करतील ते म्हणजे सुनील रांगकर यांच्या शुभ हस्ते यथोचित सन्मान होत आहे। संजय पाटील मित्रमंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। इजाज की ये गेंद गुडलैंड पे टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी और इस गेंद को सीधे बल्ले से खेला बल्लेबाज भारत ने और बैक टू द बॉलर खेला था। कोई भी रन नहीं बना, कोई क्षति नहीं, कोई नुकसान नहीं और रन में कोई भी इजाफा नहीं हुआ है। कुल स्कोर है 16 रन, जबकि 2 विकेटों का पतन यहां पे हुआ है यंग चैलेंजर बेंगलुरु टीम का। गेंदबाजी कर रहे हैं गेंदबाज इजाज, नामचीन खिलाड़ियों में से एक खिलाड़ी। कई सारा बड़ा रिकॉर्ड इस खिलाड़ी के नाम पे दर्ज है टेनिस क्रिकेट में क्रिकेट खेलते हुए। फिर एक बार इजाज तैयार हो रहे हैं दूर वाले छोर से। ये गेंद अंदर की तरफ ले आए थे गुडलैंड पे टप्पा खाने के बाद और स्क्वायर लेग रीजन में गेंद को खेला बल्लेबाज भारत ने और 1 रन दौड़ के अर्जित किया है। हालांकि यहां पे मन बना लिया था नाबी ने दूसरा रन लेना है, लेकिन उनको वहां पे भारत ने मना किया और इस तरीके से कुल स्कोर में इजाफा हुआ है। कुल स्कोर है 17। अभी भी इस ओवर की एक अंतिम गेंद आनी शेष है। ये पावर प्ले का ओवर यहां पे फेंका जा रहा है। ये गेंद और ऑन द टॉस खेला है गेंद को, लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद चली गई और ये 4 रन। देखिए ये जयेश पाटिल जो एकमात्र खिलाड़ी वहां पे चलते हुए जा रहे, पिछले वर्ष इन्होंने बेहतरीन बल्लेबाज का किताब इस प्रतियोगिता में जीता था, भिवंडी के ये ग्रामीण विभाग के खिलाड़ी। लेकिन क्या उम्दा क्रिकेट ये जयेश पाटिल खेलते हैं, उनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। शिव शक्ति पाली की तरफ से इन्होंने पिछले वर्ष शिरकत की थी। कुल स्कोर है 21 रन, जबकि 2 ओवरों की समाप्ति हुई है, 2 विकेटों का पतन हुआ है। कृणाल और सैंडी 10.50 की औसत से यहां पे रन मुकम्मल कर रहे हैं यंग चैलेंजर बेंगलुरु के खिलाड़ी। और क्रिकेट में 10.50 अगर टेनिस की बात है तो अच्छे औसत के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। तो जैसे ही तीसरा ओवर प्रगति पे हो, आइए कृणाल दाते मेरे साथी कमेंटेटर। थँक्यू व्हेरी मच प्रदीप। दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं व्यासपीठावर पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत घेऊन जातो एक चांगल्या लढतीकडे। यंग चॅलेंजर बँगलोर वर्सेस शिव टक्कर शिरवणे। तर वन द टॉस शिव टक्कर शिरवणे अँड डिसाइड इमिजिएटली सेट वी फील्ड फर्स्ट। आमंत्रित केले बँगलोर यंग चॅलेंजर संघाला। तर वैयक्तिक पहिलं गणेश संघाकडून तिसरे षटक। अखोट टप्प्यात टप्पा थांबला, त्याच्यानंतर निरीक्षण केलं आणि हलक्यात त्याला एक टप्पा बाउन्सिंग टप्पन मारून पॉईंटच्या दिशेने कव्हर पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षण येतं। एक धाव मिळते फलंदाजांना। धावसंख्या 3 षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुसंडी घेते, ती पोचते 22 वर। संडी ओमकार नाइक बोनकोड़े गांव के हमारे अजीज दोस्त ओमी इस नाम से जाने जाते हैं, इनका यहाँ पे आगमन हुआ है। मैं आप सभी की तरफ से, संजय पाटिल मित्रमंडल की तरफ से ओमी ओमकार नाइक का हार्दिक यहाँ पे स्वागत करता हूँ। सुनील रानकर सर खुर्च्या इकडे आहेत, थोडंसं इकडे बसायला। बॅकवर्ड शॉट मॅन शॉट बॅकवर्ड फाइन लेग डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ
Short backward point, short backward gully, and deep extra cover. Right hand. रिव्हर्स तांबल्या त्याच्यासाठी उसरी घेतलेला अंदाज चुकले फलंदाजा डोक्याला आदळल्यानंतर माहिती काहीतरी शून्य झालं होतं आणि त्या दरम्यान नॉन स्ट्राईकचा फलंदाज मात्र हवी झाला ताळमेळ करून एक धावेसाठी पाचारण करण्याला भाग केलं होतं एक धाव मिळते फलंदाजांना धावसंख्या पोहोचते 23 लॉस ऑफ 2 विकेट्स यंग चॅलेंजर बँगलोर बॅक फर्स्ट आफ्टर द लॉस्ट टॉस 1983 चे एक तमाम जबरदस्त दिग्गजांचं खेळाडूंचं एक आसन कक्ष आपण पाहत असाल एक 25 जून 1983 इन लॉर्ड्स ऐतिहासिक अंतिम फेरी ही प्राप्त केली होती या हिंदुस्थान संघानं त्याचे सर्व मान्यवरांचं एकावन्न दिग्गजांचं या आक्षण कक्ष आपण पाहताय आणि त्या आक्षण कक्षामध्ये नवी मुंबईचे तमाम प्रेक्षक एक मॅचचा लुप्त लुटाणा हा चेंडू फुलटॉन ड्राईव्ह केलं बरेचसे दरी आहे तोपर्यंत एक चांगला शतरक्षण त्याच्या आड येतोय डीप लॉंग अप करून शतरक्षण होतं एक धाव मिळते फलंदाजाला फलंदाज नबी आणि भरत हे खेळपट्टीवर आहे तर नबी हा 3 चौका ठोकून चांगले खेळ आपण फलंदाज आहोत असं दुरून अर्थाला हे मात्र त्याचा संदेश देते धावसंख्या 24 for 2 wicket third win in progress once again Ganesh comes in ball. Oh, great ball, great york. Cricket's a brahmas. It's a perfectly bunda. It's a super ball, no run, dot ball. पुन्हा जाते गणेश आपल्या बॉलिंग मार्क पर जबरदस्त क्रिकेट आणि क्रिकेटला एक सजवलंय संजय पाटील मित्रमंडळ आयोजित वर्ष 5वं रोख रुपये 2.5 लाख पहिलं राईट यस कमिटमेंट केलं पण पुढे गेलं ड्राईव्ह केलं होतं शतरक्षण मात्र सज्ज आहे जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड करिअर एक धाव मिळते फलंदाज नबीला डावखुरा फलंदाज आहे क्षेत्ररक्षण पूर्णपणे एकदम पदलालित्य कुणाल या फलंदाजा अप्रतिम आहे दॅट इज अ लवली फुटवर्क बाय नबी अट्रॅक्टिव्ह फटके मारतोय आणि 3 चौकाऱ्याने यांनी पूर्णपणे ओळख करून दिली आय एम द बेस्ट डावखुरा फलंदाज नाव वन्स अगेन गणेश कम्स इन बॉल टू कमेंट्री बॉक्स एंड टू भरत पहिल्यांदाच समोर जाईल भरत Great ball यार ही द परफेक्टली अगेन बुंदा सेकंड अटेम्प्ट इज सक्सेस बाय गणेश 2 चेंडू मध्ये यशस्वी होतो ज्याने बुंद्यामध्ये बॉल चेंडू टाकलेले होते तिसऱ्या षटकाची समाप्ती होते धावसंख्या मात्र पोहोचलेली आहे 26 2 गड्या 26 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर द 3 ओव्हर्स 26 लॉस ऑफ 2 विकेट्स यंग चॅलेंजर बँगलोर आफ्टर द 3 ओव्हर्स इन फिनिश्ड सुपर प्ले क्रिकेट आणि क्रिकेटला एक चांगलं सजवलंय सोरोरकर म्हणून विनीत करकेरा दीपक रॉय सनी पाटील फ्रॉम तुरुबे आणि पंचांच्या भूमिकेसाठी MCA चे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वनाथ ठाकूर आशिष सालुंके राज नाईक तर कॉमेंट्री बॉक्स एक दिग्गज माझ्या समोर आहेत कुणाल दाते एक नवतुरांची एक दिलफेक आवाज त्याला साथ मिळतोय रेडिओ जॉकी प्रदीप विचारे आणि मी संतोष मात्रे फ्रॉम कुंभरखाने असे एक जबरदस्त एक सरस यांची एक जबरदस्त साथ मिळते हे सजवण्यासाठी ही एक दिव्य स्पर्धा सजवण्यासाठी संजय अंकल ही स्पर्धा वर्ष 5वं पहिल्या क्रमांक रोख रुपये 2.5 लाख ते आणि चांदीचा मुलामदिल्ला हा कोटेड केली एक अट्रॅक्टिव्ह टॉकी बिलकुल बरोबर 1983 ची जशी कपिल देवनं एक लॉर्ड्सवर जशी ट्रॉफी उचलली ती त्याची हुबेहूब नकल इथे आणण्यात आलेली आहे दॅट इज लवली सुपरबली ऑर्गनाइज आहे बाय संजय पाटील अंकल तर चौथ्या षटकाला सुरुवात होते प्रशांत हा गोलंदाज आहे सामोरा जाईल महेंद्र अंबरनाथ एंड कडून त्याचा हा बॉलिंगचा मार्क असेल डीप लॉंग ऑफ शॉर्ट मिड विकेट जो क्षेत्ररक्षण जातोय कदाचित थोडंसं तदबिल आहे बदल आहे पण जो वाईटिश स्क्वेअर लेगला आहे मिड विकेट खुला आहे इनसाइड द सर्कलला त्याला संरक्षण डीप मिड विकेटला आहे तर पूर्ण स्क्वेअर लेगला डीप फटका चांगला टायमिंग सुरू काय आणि सर्व पोहोचवलेलं डीप वाईटिश मिडलच्या डोक्यावरून षटकार पूर्णपणे भरतला सामन्यामध्ये लगेचच परत आणण्याची घाई मात्र निश्चित झालेली नाही तोच भरत सामन्यामध्ये परत करतोय चॅलेंजर यंग बँगलोर संघाला त्याच्या लवली शॉर्ट पिच डिलिव्हरी गिव्हन हिमसेल्फ बॅकफूट अँड टेम्परली टेकन मिडल ऑफ द बॅट अँड ग्लोअसली हिट ऑफ द डीप लॉंग ऑन yes again pull as a deep scale back to 6 lovely timing by Bharat quickly to the once backing to the match DJ
धन्यवाद डीजे विलास फ्रॉम घाटला. सुंदर गीतानं या घाटल्याच्या विलास डीजेनं पूर्णपणे प्रेक्षकांची मनं तमाम प्रेक्षकांनी जिंकलेले आहे. परंतु खरेखर क्रिकेट जबरदस्त चाललेलं कुणाल, कारण सामन्यामध्ये पूर्ण कोरडे दुष्काळ पडत चाललं होतं आणि या भरतनं पूर्णपणे एन मोकेशनी काय मत कुणाल? सँडी, या भरतच्या बाबतीत अजून एक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. एका ओव्हरमध्ये 7 षटकार याने लगवलेत, एक नो बॉलवर देखील षटकार लगवलाय बँगलोर मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये. म्हणजेच क्रिकेटचा बाहुबली आहे हा भरत. खरोखर चांगली माहिती कुणाच्या मार्फत आपल्याला पोहोचवते, कारण कारण त्याच्या फटक्यावरून एवढी ताकद आहे. सिलेक्शन त्याचं स्वच्छ अफलातून आहे. व्हेरी गुड टेकन अँड सिलेक्ट टू द बॉल टू मॅक्सिमम. त्याचं होतं एक डीप लॉंगॉनच्या मधून आणि एक सरळ डीप स्क्वेअरला, अशा 2 दिशा त्याने लांबलचक षटकार टाकण्याचे निवडल्या होत्या. गुड बॅटिंग ऍट द मुवमेंट बाय बँगलोर यंग चॅलेंजर. यंग चॅलेंजर बँगलोरचा हा भरत परत आणले लवकरच. आणि ट्रिम्बंड दरम्यान इथे पॉलिश ऑफ द ऑस्ट्रेलियन ओमकार नाईक, ओमकार देसाई आहे. ओ थोडासा प्रयत्न अपुरा पडलाय. चांगला प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये सफलता मिळत नाही. चेंडू सटकलाय. जीवनदान मिळते फलंदाज भरतला. 2 षटकारांच्या साहाय्याने तो पोहोचलाय एक क्षणी 17 17 टू नॉट आउट बाय भरत. सँडी, आपण पाहतोय पॅव्हिलियन मधून वडी 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 असा आवाज येतोय आणि निश्चितच बँगलोरच्या भाषेत वडी 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 म्हणजे मारा मारा मारा. ही बँगलोरी भाषा लँग्वेज मध्ये जरी असलं पण पूर्णपणे संजय पाटील अंकलनं सर्व धर्म समभाव एकत्रित करून एक देखणं आयोजन केलंय. धन्यवाद अंकल. धावसंख्या पोहोचलेली आहे 39 वर. 4थं षटक मार्ग असतंय. त्यामुळे 3 चेंडू प्रशांतने टाकले, त्याच्यावर 2 षटकांची लय लूट केली आणि 13 धावा तब्बल ठोकलेले आहेत. गुड क्रिकेट. महेंदर अमरनाथ पवेलियन एंड कडून गोलंदाज येतोय, एंड चेंज करतोय प्रशांत. हे नाव लेफ्ट हँड राऊंड द विकेट. थोडं थांबले हवेमध्ये चेंडू आणि हाही चेंडू 1 बाउन्स का बघायचा आहे. पंचांचा निर्णय यायचा बाकी आहे. ते पण थांबूया कारण अति घाई होईल आणि सरळ चेंडू 1 बाउन्स क्रॉस करून चौकार. एक नाबान्य आणलेलं आहे. गेल्या वर्षी ही या चेस गेज याच नृत्याने चौकार षटकारानं अशा थरकत होत्या. परत चौकाराने धावसंख्या 43 वर थोडासा आकार निश्चित म्हणायला हरकत नाहीये. यंग चॅलेंजर बँगलोरची पहिल्यांदा फलंदाजी करताना लेफ्ट हँड राऊंड. ओ चांगला चेंडू, अखूट टप्प्यात चेंडू, चपका टप्पा पडल्याने चपकन बाहेर निघणार चेंडू पायानं आदललाय. असं पंचांचा निर्णय एक सटीक निर्णय येतो. लेगबायच्या या घोषित धावनं धावसंख्या पोहोचते 44 वर. 44 2 गडी बाद. 44 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर द बॅट फर्स्ट यंग चॅलेंजर अगेन्स्ट शिव टक्कर शिरवणे. अशी चकमक, अशी एक जबरदस्त द्वंद्व इंद प्रेक्षकांना तमाम प्रेक्षकांना पाहायला मिळणार. कारण प्रतिस्पर्धी तेवढाच बलाढ्य आहे, तेवढाच सक्षम आहे. काय होईल काय सांगणं क्रिकेटच्या भारतामध्ये मूर्खपणाचं आहे. बिकॉज क्रिकेट इथले ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चिततेने भरलेला क्रिकेट. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि इथे मात्र नो बॉल घोषित केलाय. कदाचित साईड वाटलेलंच होतं कारण साईड सांगलेलं आहे आणि फ्री हिट असणार आहे. तर फलंदाज गोलंदाज सांगतो माझा आवाज कदाचित आपल्यापणाने पण पंचांना आवाज पोचणं महत्वाचं आहे. फ्री हिट असणार आहे कारण याच्या अगोदर लेफ्ट हँड राऊंड झाला होता. कदाचित पंचांना सांगितलं नाही असं पंचांचं म्हणणं आहे आणि तिथेच मात्र गोलंदाजाला घोषित केलाय हा साईड नो. म्हणजे किती तत्बल राहिलं तर कुणाल या क्रिकेटमध्ये. जर तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर अशा प्रकारची चूक करून तुम्हाला गोलंदाजी करताना चालणार नाही. कारण समोर बँगलोर सारखा खेळाडू, बँगलोर सारखा संघ खेळतोय जो जरूर भारताच्या एका कोपऱ्यातून इथे पोहोचलाय. म्हणजे नवी मुंबईमध्ये त्याचं आगमन झालंय. चांगला खेळ त्याने आतापर्यंत दाखवला. मी कौतुक करेन नबी सारख्या फलंदाजाचं आणि भरत सारख्या खेळाडूचं ज्याने 7 षटकार देखील एका षटकामध्ये लगवलेत. नक्कीच लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ही संधी होती पण संधी मात्र वाया जाते कारण एक जबरदस्त एक फ्री हिटचा मोका होता. संधी होती ती मात्र संपते. धावसंख्या मात्र 4 षटकानंतर पोहोचलेले 45 वर. 45 2 गडी बाद.
गोटीपाय लॉस ऑफ 2 विकेट. यंग चॅलेंजर बँगलोरू असं 4 षटकानंतर धावफलक आहे. तर शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कोण येणार हे मात्र कर्णधारात निश्चित विचार करा, कारण हाणामारीचं षटक आहे. ओमकार देसाई सारखा एक चांगला फलंदाज आहे ज्याने पूर्ण कुशल क्रिकेट सारसोळे एकूण बरंचसं क्रिकेट खेळलंय. त्याच्यानंतर पूर्णपणे तबादला झाल्यानंतर ओमकार हा देसाई या क्षणी खेळतोय शिव टक्कर शिरवण्याच्या प्रतिनिधी. विविध हा पॅकर्स असलेला बराचसा मागणी या खेळाडूला आहे. पूर्णपणे इयान मॉर्गन इज द फर्स्ट टाइम प्लेड ऑफ द आयर्लंड अँड नाव इज अ वन डे इंटरनॅशनल इंग्लंड स्कीपर. Another Inzaghi Capel Visser is the first time playing the Australia 1987 and then 1982 the South African cricket वन डे इंटरनॅशनल वर्ल्ड कप. अशा प्रकारचं ओमकार नाईक देसाई बद्दल आपल्याला बोलता येईल. हाणामारीचं षटक चालू होते तर षटक घेऊन येतोय गणेशाचं नाव, देवाचं नाव, गॉड नेम इज कमिंग बॉल राईट हँड ओव्हर द विकेट फ्रॉम कमेंट्री बॉक्स एंड. हा मारा येस. आणि हा चेंडू अचूक टप्पा, सुरेख लय होती. टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय आणि त्याला आउट स्विंग करतोय. बोटाची ही करामत आहे. बोटाची कराम करताना पूर्णपणे तुम्हाला दिशाला योग्य असावलं. तो योग्य टप्पा ठेवलाय गणेशनं. निर्धाव चेंडू जाते हाणामारच्या षटकातला. शॉर्ट थर्डमॅन शॉट फाईन लेग ही बँड द स्टंप टू सेव्ह अँड सपोर्ट टू द विकेट कीपर. फुलटॉस ट्राय केलाय. टप्पा चकवेल तसा नव्हतं. तसबील होता, चतुर होता हा क्षेत्ररक्षण, चाणक्य होता, एक चुस्त असा क्षेत्ररक्षण. एक धाव देते, धावसंख्या 46 वर. ग्लेन वैती याचीच मगाशी जाता जाता कुणाल बराचसा सांगत होता. शरीर एष्टी जरी पूर्णपणे कडकडीत असली पण फटके खटखटीत आहे, एकदम कडक आहेत असा ग्लेन. तर 2 चेंडू आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटक्यांच्या शोधात असणार भरत. येस, सुप्रीमचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी असा प्रदीप विचारे मला सांगतोय. पुन्हा एकदा ऑफसाईड ऑफ स्टंप. विविधता होती. काय विविधता आहे, कारण टप्पा पडल्यानंतर खरोखरच जो नबीवाला होता त्याला पूर्णपणे आउट स्विंग केलं होतं. इथे मध्ये नो चेंजेस, नो मुवमेंट, इज अ आर्म गेम. सरळ साधा चेंडू. दॅट इज अ लवली यार. सुपरबली इज अ डेटवर. स्लॉगवरला पूर्णपणे मिश्रण आहे. बुचकल्यात टाकले भरतला, अडखललंय, बंदिस्त करून टाकलंय. पुढला चेंडू ए गुड शॉट, लवली, परंतु इथे झाल्यात अडकताय आणि इथे खेळी मात्र भरतची संपुष्टात. एंड ऑफ द भरत इनिंग. डीजे थँक्स डीजे. कारण सामना ते परतरत असताना भरतने मात्र माघारी फिरवलाय. पूर्णपणे फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं होतं. कुठे ते मणकाची ताकद अपुरी पडली आणि तिथेच मध्ये डीप लॉंग ऑफला हा झेल धरून माघारी पडलाय. सुरेख खेळी त्यांनी बँगलोर चॅलेंजर्स यंग चॅलेंजर्सला खेळून दाखवले. 17 धावांचं योगदान देताना 2 खणखणी षटकार त्याच्या फलीमधून आले होते. दॅट इज अ सुपरबली प्लेड. 17 नागराज, नवीन फलंदाज नागराज. पल्ले शॉट आणि इथे मात्र सरळ शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण होत आहे. बॅक टू बॅक टू विकेट आणि सरळ जातोय हॅट्रिक वर ऋषी वैद्य. शेवटचा चेंडू असेल. 46 धावा पूर्णपणे अडचणीत आणलाय यंग चॅलेंजर बँगलोरला शिव टक्कर शिरवण्याच्या या गोलंदाजांना. व्हॉट अ सुपरबली बॉल. कारण हाणामारीच्या षटकार तुमच्यावर दडपण असतं, पूर्ण मिश्रित ठेवायचं असतं आपले चेंडू आणि त्याच्यावर खरी उतरलाय हा गणेश. शेवटचा चेंडू रिव्हर्स स्वेप आणि रिव्हर्स स्वीपला ऋषी वैद्यच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमा पार. आणि इथे मात्र चौकाराने अर्धशतक गाठलेलं आहे. 51 धावांचा लक्ष्य असेल शिव टक्कर शिरवणे आणि ते मात्र कंपल्सरी असणार आहे. 51 टार्गेट इज अ कंपल्सरी सेट टू शिव टक्कर शिरवणे. 51 धावांचं लक्ष्य असेल तोपर्यंत थोडीशी रजा आणि निश्चित घेऊन जातो एक घाटल्याचे डीजे ऑपरेटर विलास यांच्याकडे. विलास या.
थँक्यू डीजे. तर 51 धावांचं कुणाल प्रदीप लक्ष उभं केलंय यंग चॅलेंजर बँगलोरनं. 10.2 इज रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच इन फ्रंट ऑफ शिव टक्कर शिरवणे. काय होतील काय नाही हे सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटलं आहे. गेम ऑफ चान्स, ग्लोरियसली अनसर्टन्टी गेम ऑफ चान्स. तर काय होतील काय नाही साठी एक्सपर्ट कॉमेंटेटरला, ज्याच्यामध्ये इतिहास जबरदस्त, ज्याच्यामध्ये खेळाडूंचं एक पूर्णपणे एक रेकॉर्ड त्याच्या समोर असतो आणि असंख्य आणि त्याची संवाद एक मराठीला अक्षरशः नवीन तरुणाची जो ताईत बनलाय त्याला घेऊन येतोय मी कुणाल दादा. ये कुणाल, आगे का खुदे का अखोकाल सुनाने के लिए. थैंक यू सैंडी. यंग चैलेंजर बैंगलोर स्कोर आफ्टर 5 ओवर 50 रन्स, 51 टू विन टू शिव टक्कर शिरवणे. 51 धावांचं टार्गेट आहे शिव टक्कर शिरवणे संघासमोर. आपण पाहतो शिव टक्कर शिरवणे या शिरवणे संघातील खेळाडूंच्या दरम्यान जर तुम्ही विचार केला तर SP सँडी 11 दादर या संघातील खेळाडू, शिवाजी पार्कचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. अतिशय चांगला संघ इथे मात्र जरूर उपस्थित झालाय. यंग चॅलेंजर बँगलोर संघाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगला खेळ दाखवला होता. सागर, यासीन, नागराज, नबी या खेळाडूंनी, मुबारक हा देखील खेळाडू खेळताना दिसलाय. भारत या खेळाडूने जरूर छाप सोडली मी म्हणेन, कारण भारताच्या एका विभागातून, बँगलोर विभागातून हा संघ इथे आलाय. भाषा वेगळी आहे, राहणीमान वेगळं आहे, परंतु क्रिकेटचा जज्बा, जुनून, जलवा तोच आज आपल्याला इथे जरूर पाहायला मिळतोय. कारण आपण पाहतोय अतिशय चांगला खेळ दाखवलाय या बँगलोरच्या संघाने. 5 षटकांचा खेळ आहे, 5 षटकामध्ये टार्गेट आहे 51. 30 बॉल रिक्वायर 51 टार्गेट. नवीन जोडी सध्या आपल्याला मैदानात जाताना दिसते. क्रिकेट दुनियेचा बाहुबली सुमित ढेकले आणि त्याच्याबरोबर ओंकार देसाई मॅन फ्रॉम कुर्ला खेळण्यासाठी जरूर सज्ज होताना दिसेल. अनेक रेकॉर्ड्स ओंकारचे जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. अतिशय नावाजलेला खेळाडू, कुशल सारसोळे संघाकडून सुरुवात केली होती मुंबई विभागातून, त्यानंतर कुर्ला येथे ज्यावेळेस स्थायिक झाला हा खेळाडू SP संघाचं प्रतिनिधित्व करताना अखंड भारतापर्यंत त्याचा भ्रमण असतो आणि निश्चितच एक नावाजलेला खेळाडू. दुबई येथे जाऊन देखील त्याने या क्रिकेटचे झेंडे मात्र अटके पार रोवले असं मी म्हणेन. तोच ओंकार देसाई, जो करता है गेंदबाजों की धुलाई, उसका नाम है ओंकार देसाई. तर पंचांचा इशारा येतोय, बॉल पोचवा. तर आपण पाहतोय 4 वाजलेले आहेत, घड्याळाचे काटे आम्हाला दर्शवत आहेत जवळपास 4 वाजलेले आहेत. तर 51 रिक्वायर, 30 चेंडू असतील. 30 चेंडू मध्ये 51 धावांचं टार्गेट सेट केलं शिव टक्कर शिरवणे या संघाच्या समोर. आपण पाहतोय पुरस्कर्ते आहेत शिव टक्कर शिरवणे संघाचे, मला वाटतंय अविनाशजी सुतार साहेब, किरण सुतार, अतिशय चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर अप्रतिम असं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिलेदार सन्माननीय संजय पाटील अंकल यांच्या माध्यमातून ही साकारली गेलेली टुर्नामेंट. 2.5 लाख रुपये प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं, त्याचबरोबर 1.25 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर यांच्यासाठी प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक. जे प्रेक्षक आमच्या समालोचन कक्षाच्या समोर आहेत ते लाल टी शर्ट वाले पट्ट्यापट्ट्यांचे टी शर्ट घातलेले आपल्याला मागे यायचं आहे. चला सर, ही स्पर्धा खूप मोठी आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा व्यत्यय आपला नको या स्पर्धेमध्ये. तर फलंदाज येतोय सुमित ढेकळे. तर सुमित ढेकळे मॅन फ्रॉम नाळा सोपारा.
जयेंद्र पाटिल यहाँ पे आए हैं। कोपरी गांव के हमारे अजीज दोस्त है और हमारे पैनल के एम्पायर भी है। हम लोग जहाँ पे ओपन क्रिकेट की क्रिकेट प्रतियोगिता करते हैं वहाँ पे ये जयेंद्र पाटिल हमारे साथ रहते हैं। बहुत बहुत शुक्रिया जयेंद्र पाटिल आपका अनमोल समय देने के लिए। ये कोपरी गांव के भूमिपुत्र है। धन्यवाद सर. आपण पाहतोय डावखुरा फलंदाज नाला सोपाराचा खेळाडू सुमित ढेकले. क्रिकेटचा बाहुबली म्हटलं जात आहे. खेळाडूला अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर येतं आणि नुकताच रेकॉर्ड देखील पोहोचवला. आता 6 चेंडूमध्ये 6 षटकार पुणे इथे जाऊन देखील या खेळाडूने लगवलेत गुजरातच्या गोलंदाजाला. तर गोलंदाज जरूर सज्ज होताना दिसेल. बँगलोर कडून रियाज पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होताना दिसेल. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट मिड ऑफ मिड ऑन. पहिला चेंडू फुलर लेनचा होता त्याला मात्र क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. तिथे क्षेत्ररक्षण होत आहे. धावांचा श्री गणेशा इथे मात्र होताना दिसतोय. शिव टक्कर शिरवणे संघाचा. आता मात्र स्ट्राईकवर असेल फलंदाज ओंकार देसाई. एक मातब्बर खेळाडू आहे. नेहमीच 2 खेळाडूंच्या दरम्यान तुलना केली जाते. एक पुण्याचा खेळाडू कोडवाडी सोलापूरचा खेळाडू कृष्णा सातपुते तर एक खेळाडू आपल्या मुंबईचा खेळाडू ज्याने मुंबईचं देखील प्रतिनिधित्व केलं असा ओंकार देसाई की नंबर 1 कोण. परंतु मी जरूर म्हणेन की तो त्या दिवसातला नंबर 1 खेळाडू त्या क्षेत्रातला नंबर 1 खेळाडू आहे. पाहूया ओंकार देसाई. सिल्हो टेनिस क्रिकेट रँकिंग काढली जाते त्यामध्ये देखील दोन्ही खेळाडूंचं स्थान जवळपास जर म्हटलं रेटिंगच्या नुसार उच्च स्थानावर असतं. पाहूया ओर्ध विकेट. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं टायमिंग. चेंडू मात्र जरूर सुरेख क्षेत्ररक्षणाचा नमुना सादर केला मिड ऑफला. तिथे एकच धाव मिळते फलंदाज ओंकार देसाईला. स्वतःचं खातं उघडतोय ओंकार. स्कोर मूव्ज ऑन टू 2. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या आहे 2. तर गोलंदाज पुन्हा एकदा रियाज. एक चांगली शैली आहे मी म्हणेन. हाय एम ऍक्शन आहे आणि पूर्णपणे जर विचार केला ज्यावेळेस चेंडू गोलंदाज डिलिव्हरी करण्यासाठी येतो त्यावेळेस मात्र एक आगळी वेगळी ऍक्शन पाहायला मिळते. उंचावरून चेंडू खाली ट्रॅव्हल होताना पडताना दिसतोय म्हणजेच एक हाय एम ऍक्शन प्रेक्षकांना देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज. आता तर फुलर लेनचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे गोलंदाजीतलं. कारण आपण पाहतो ब्लॉकहोल पद्धतीची गोलंदाजी ज्यावेळेस पॉपिंग क्रीज मध्ये हा चेंडू पडतो फलंदाजाकडे कुठल्याही पद्धतीचं टायमिंग नसतं. फक्त सन्मान देणं एवढंच फलंदाज करू शकतो. परंतु या चेंडूसाठी देखील क्रिकेटमध्ये उपाय शोधून काढण्यात आलाय तो म्हणजे हेलिकॉप्टर शॉट. तर पाहूया हेलिकॉप्टर लगवतोय का. फलंदाज संघाची धावसंख्या स्थिर आहे 2 धावा. रियाज ओर्ध विकेट. आता तर जरूर चांगला फटका. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक चेंडू हरवतोय तोपर्यंत मुबारकच्या हातात चेंडू गेला. जरूर मिळते. संघाची धावसंख्या 3 वर. तर बँगलोरचे 12वे खेळाडू माझ्याबरोबर जोडलेत. शोएब आपलं हार्दिक स्वागत. त्याचबरोबर राजा पाटील सर माझ्याबरोबर जोडलेत. तर आपण पाहतो एसपी संघाचे अतिशय चांगले समर्थक आहेत राजा पाटील. यांच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रभर भारतभर प्रवास करतो एसपी संघ. परंतु आज शिव टक्कर शिरवणे या नावाने खेळतोय. मुंबईच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. गोलंदाज ओर्ध विकेट ओंकार. आता तर सुरेख फटका पाहायला मिळतोय. पॅडल रिव्हर्स स्वीप करतोय. चेंडू जातोय वाईडिश थर्डमॅनच्या दिशेने. 4 रन. स्कोर मूव्स ऑन टू 7 आफ्टर 5 डिलिव्हरीज. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय ओर्ध विकेट रियाज. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. सुरेख देखना फटका. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. नो चान्स. सीमारेषा पलीकडे. 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार. डिलिव्हरीज रिक्वायर 40 रन्स. 40 धावांची आवश्यकता आहे. स्कोर मूव्स ऑन टू 11. 11 धावा पूर्ण झाल्यात आतापर्यंत. 11 नो लॉस. फलंदाजी करताना सुमित ढेकले मॅन फ्रॉम नाला सोपारा आणि एका इकडे फलंदाज खेळतोय ओंकार देसाई.
जो कुर्ल्याचा खेळाडू आहे. आतापर्यंत चांगली सलामी दिली, धावसंख्या नेऊन पोहोचवली 11 धावांवर. पहिलं षटक रियाजचं थोडंसं मागणं पडलंय. पाहूया दुसरं षटक कुठला गोलंदाज घेऊन येतोय. तर यासीन येताना दिसेल दुसरं षटक टाकण्यासाठी. आपण पाहतोय मोहिंदर अमरनाथ एन कडून गोलंदाजी करण्यासाठी येईल यासीन गोलंदाजीसाठी. आणि त्या दिशेने जर तुम्ही विचार केला तर खाडीचं क्षेत्र आहे. एका दिशेने जर तुम्ही विचार केला समालोचन कक्ष स्टेज आहे भव्य दिव्य, तिकडे मात्र शहरी एंड आपल्याला पाहायला मिळते, रोड एंड पाहायला मिळतोय आणि एका इकडे खाडी एंड. या दोन्ही एंडने गोलंदाजी केली जाते. हेच वैशिष्ट्य या स्पर्धेचं. 1983 चे जे सर्व खेळाडू आहेत त्यांच्या नावाचा सन्मान या स्पर्धेमध्ये जरूर साकारण्यात आलाय. खेळाडूंच्या बसण्याची व्यवस्था त्याचबरोबर प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था या स्पर्धेमध्ये अतिशय चोख पार पाडली गेले. संपूर्ण मी म्हणेन हे संपूर्ण कार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय असे संजय पाटील मित्रमंडळ, त्यांचं खरोखर मी या स्पर्धेच्या निमित्ताने कौतुक करेन आणि आभार देखील व्यक्त करेन की त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी मेजवानी आमच्या नवी मुंबईच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाली. गोलंदाज यासीन समोर आहे. फलंदाजीसाठी सुमित डेकले सज्ज होताना दिसतोय. अतिशय घातक हा फलंदाज आहे. शरीरयष्टीकडे जर विचार केला, याच्या शरीरयष्टीकडे पाहिलं तर एक घातक फलंदाज आपल्याला दिसतोय. पंचांचा इशारा येतोय. इट्स डेड बॉल. तर गोलंदाज राईट मोडतो गेट. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू हवेत, नो चान्स, इट्स आउट ऑफ द पार्क, विकेट 6. थँक्यू डीजे. आपण पाहतोय वाडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता सँडीसर सागर. सागरने कुठल्याही पद्धतीचं क्षेत्ररक्षणाचा नमुना इथे दाखवला नाही, कारण गोलंदाज देखील त्याला सांगतोय नक्कीच तू हात जरी टाकला असता, एक प्रयत्न जरी केला असता, तेच माझ्यासाठी खूप असतं. कारण इथे फटका बाहुबलीने मारलाय, क्रिकेटचा बाहुबली ज्याला म्हटलं जातं सुमित ढेकले. पॉवर एवढी होती फटक्यामध्ये की सागरने मात्र आपले हात देखील टाकले नाही या चेंडूमध्ये. 6 धावा. संघाची धावसंख्या 17. आता मात्र पूर्णपणे स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, परंतु फ्लाईट जास्त दिली. उजव्याशीच्या खूपच बाहेर जातो हा चेंडू. पंच इथे मात्र इशारा करतात आशिष साळुंके. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. स्कोर मूव्स ऑन टू 18. नो लॉस. शिवटक्कर शिरवणे पुन्हा एकदा ओव्हर विकेट. चांगला चेंडू परंतु मिस टाइम. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि पहिल्या विकेटचं पतन. फुरकान झेल घेतोय. गडी बाद. नवीन फलंदाज ऋषी वैद्य. आपण पाहतोय पेशाने शिक्षक आहेत. 2 बंधू मात्र जरूर शिक्षणाचे धडे देत आहेत. आपण पाहतोय आणि एक नावाजलेला खेळाडू आहे. आपण या खेळाडूला रतनबुवा स्पर्धेमध्ये देखील पाहिलं असेल. चांगली खेळी केली होती सेमीफायनल फायनलच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ दाखवला होता. अँब्रोज सारख्या खेळाडूच्या अक्षरशः चिंधेला उडवल्या होत्या या खेळाडूने फलंदाजी करताना. आणि पाहूया या मैदानात कशा प्रकारची फलंदाजी करतोय ऋषी वैद्य. फ्रॉम गोरेगाव. गोरेगावचे रहिवासी आहेत आणि गोरेगावलाच यांचे क्लासेस देखील चालतात. दोन्ही बंधूंचे अतिशय चांगलं नाव आहे क्रिकेट दुनियेतलं आणि जरूर व्यस्त शेड्यूलमुळेच ते मात्र बाहेरच्या दिशेने खेळण्यासाठी जात नाहीत मुंबई सोडली तर. तर पाहूया ऋषी वैद्य नॉनस्ट्राईक एंडला. समोर ओंकार देसाई. गोलंदाज येतोय यासीन. धावसंख्या 18. नो लॉस. ओव्हर विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतो यासीन. आता तर डाव्याशीच्या खूपच बाहेर चाललाय. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. अवांतर रूपात भर पडते. संघाची धावसंख्या 19.
51 धावांचं टार्गेट आहे. 51 रिक्वायर आणि 19 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 31 रिक्वायर. आता तर चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू जरूर चाललाय लॉंग लेगच्या दरम्यान. पंचांचा इशारा, हात चौकार. स्कोर मूव्स ऑन टू 23. 23 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्या. चांगला फटका ओंकार देसाईच्या बॅट मधून जरूर पाहायला मिळतं. 23 धावा आतापर्यंत फलकार लागल्यात. 51 धावांचं टार्गेट अजूनही आहे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि धावसंख्या 23. 28 धावांची आवश्यकता आहे. 28 रिक्वायर. आता तर चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका, परंतु फाईन लेगला तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या दरम्यान. धाव मात्र मिळणार नाही या फटक्यावर ओंकारला. संघाची धावसंख्या स्थिर आहे 23. बॉल आतापर्यंत टाकून झालेत 4, म्हणजे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकातले गोलंदाज आसीन गोलंदाजी करतोय महेंद्र अमरनाथ एंडकडून. नंतर चांगला फटका ओंकाराच्या बॅट मधून लाफ्टेड हिट पाहायला मिळतो. वाडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षण होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. फुरकाण्याच्या माध्यमातून चेंडू फेकतोय तोपर्यंत एकच धाव मिळते या फटक्यावर ओंकारला. स्कोर मूव्स ऑन टू 24. लॉस ऑफ 1 विकेट. $27 रिक्वायर इन 19 डिलिव्हरीज. 19 चेंडू मध्ये अजूनही 27 धावांची आवश्यकता. आता मात्र सुरेख गोलंदाजी. गुडलेन स्पॉटवरून लगेचच झपकन चेंडू उसळी घेतलाय. सरळ श्रीरक्षकाच्या हातात गेलाय. डॉट बॉल. षटक संपतंय. येणारे बॉल असतील 18 बॉल मध्ये अजूनही आवश्यकता असेल 27. 18 बॉल रिक्वायर्ड 27 रन्स. अजूनही 27 धावांची आवश्यकता 18 चेंडू मध्ये. थैंक यू डीजे सैंडी कृणाल। अगर तेज गेंदबाजी का आक्रमण भारतीय मूल का देखा जाए तो जवगल श्रीनाथ एक से बढ़ के एक तेज गेंदबाज बेंगलुरु और कर्नाटक से हमारे भारतीय मूल के टीम में आए थे। तो ये जो गेंदबाजी यहाँ पे कर रहे हैं बेंगलुरु के गेंदबाज बहुत ही अच्छी नबीतुली गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि ये जो खिलाड़ी है एसपी सैंडी 11 के ये खिलाड़ी है, इनको रोक पाना इतना आसान बात नहीं है। इनके ऊपर पूरी तरह से इनको नियंत्रण में यहाँ पे बेंगलुरु के गेंदबाजों ने रखा है। उनकी जितनी भी सराहना की जाए उतनी कम है। काफ़ी दूर से क्रिकेट खेलने के लिए यहाँ पे बेंगलुरु के खिलाड़ी आए हैं। चाहे मैच का नतीजा कुछ भी हो, लेकिन दिल जो है ये बेंगलुरु ने यहाँ पे नवी मुंबई का जरूर जीता है। खरोखर प्रेक्षकांची मन जिंकलीत। आपण पाहतो एवढ्या लांबून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय, याचं श्रेय मी जरूर देईन संजय पाटील मित्रमंडळ अंकल यांच्या या आयोजनाला, कारण या स्पर्धेची ओळख मात्र जरूर भारतामध्ये प्रत्येक काना कोपऱ्यात नेऊन पोहोचवले। याचं सर्व कार्य मात्र जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो। युट्यूबचं माध्यम असो, फेसबुकचं माध्यम असो, व्हॉट्सअपचं माध्यम असो, या संपूर्ण माध्यमाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये या स्पर्धेची चर्चा होती आणि ती स्पर्धा मात्र जरूर आज या मैदानात खेळवली जाते। खरोखर श्रेय जाते अंकल यांना की एवढं चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलंय व त्यांच्या सर्वच मित्र मंडळींना अप्रतिम असं आयोजन। गोलंदाज येतोय, गोलंदाजीसाठी रियाज वैयक्तिक दुसरं षटक संघाकडून तिसरं घेऊन येतोय। एंड पाहतोय आपण पॅव्हलियन एंड समालोचन कक्षाच्या एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल समोर ओंकार देसाई। उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर चेंडू चाललाय, पंचांचा इशारा, यट्स इज व्हाईट बॉल। अवांतर रूपात भर पडते, संघाच्या खात्यात भर पडते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवर 25। निश्चितच 25 जून 1983 चा दिवस आणि त्याच दिवशी भारतामध्ये वर्ल्ड कप आला आणि त्याच वर्ल्ड कपचे विजेते सर्वच स्टँड आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेमध्ये। मोठा फटका ओंकार देसाई, ब्रँडेड फटका, येस इट्स अ बिग हिट 6। कोई न बच के चलने पाए, डीजे को समझा दो।
पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंप, तो देखील स्लॉग मध्ये पडलेला चेंडू, फक्त दिशा दिली ओंकार देसाई याने, सरळ वाईडिश लॉंग ऑनच्यावरून फेकून दिला चेंडू सीमा रेषा पलीकडे, षटकार. स्कोर मूव्स ऑन टू 31. आता तर पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतो, नो चान्स, सीमा रेखा पार, बुलेट चौकार. जिसको डांस नहीं करना वो जाके अपनी भैंस चराए. आज की रात है, कल से वहीं से अपे हैं, जी भर के नाच लो ना घरवाले DJ, तुमची सुरुवात चांगली, त्याचा शेवट चांगला असं म्हटलं जातं. तर संजय पाटील अंकल, ही स्पर्धा युनायटेड स्टेट US मध्ये देखील पाहिली जाते. तिथे 7 जण सध्या तुमची मॅच बघतायत. अरब मध्ये 7 जण ही मॅच बघतायत. टोटल 450 लोक भारताबाहेर ही मॅच बघतायत. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहिली जाते. किती चांगलं हे क्षेत्र आहे. टेनिस क्रिकेट जगताला किती साता समुद्रा पलीकडे नेऊन ठेवलंय संतोष नाणेकर यांनी. संघाची धावसंख्या आहे 37. 14 धावांची अजून आवश्यकता. भारताबाहेरचे हे व्ह्यू तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवते. भारतात तर अनेक जण ही मॅच बघतायत, कारण जर विचार केला, काल आमच्या नवी मुंबईतले देखील अनेक प्रेक्षक ही मॅच घर बसल्या पाहत होते. त्यांचे मला अनेक मेसेज आले, तुमचे समालोचन खूपच चांगलं झालं. सँडीचं समालोचन असो, प्रदीप विचारेचं समालोचन असो, स्वतः कुणाल तुझं समालोचन असो, खूप चांगले तुम्ही तिथे कॉमेंट्री करत होते. असे अनेक मेसेज काल रात्री मला देखील पोहोचले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 38. आपण पाहतोय तिसरं षटक प्रगती पथावर आहे. स्कोर मूव्स ऑन टू 38. रिक्वायर जस्ट 13 रन्स. 13 धावांची आवश्यकता असेल. 14 चेंडू मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. रियाज समोर फलंदाज सज्ज होतोय. फलंदाजीसाठी ऋषी वैद्य. उर्दू विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना गोलंदाज. पुढचा चेंडू, चांगला चेंडू, त्याला मात्र बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने दिशा दिली. चांगला फटका ऋषी वैद्याच्या बॅट मधून चेंडू जातोय कव्हर पॉइंट, डिपिश कव्हर पॉइंटच्या दिशेने. तिथपर्यंत क्षेत्ररक्षण होते, फेकी होते. 2 धावा इथे मात्र जरूर पूर्ण करताना दिसतोय फलंदाज. 2 धावा संघाच्या खात्यात जातात आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावांवर. आपण पाहतोय अप्रतिम कार्य या स्पर्धेच्या निमित्ताने. ही संपूर्ण टुर्नामेंट tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्यात येते. आपण जर आपल्या हातात अँड्रॉइड मोबाईल, कुठल्याही पद्धतीचा स्मार्टफोन असेल तर युट्यूब मध्ये जा. संजय पाटील अंकल टुर्नामेंट जरी तुम्ही टाकली तरी पूर्णपणे लाईव्ह टुर्नामेंट तुम्हाला घर बसल्या पाहायला मिळू शकते. उर्दू विकेट. आता मात्र टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता, इन स्विंग झाला होता चेंडू. सुरेख गोलंदाजी. षटक संपतंय आफ्टर 3 ओव्हर. स्कोर मूव्स ऑन टू 40. रिक्वायर 11. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला, चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी वाळदेवी आई पत्थर गावाला, माझी वाळदेवी आई पत्थर गावाला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. धन्यवाद. थँक्यू डीजे. यानंतरचा आवाज तुमच्यापर्यंत सँडीचा असेल, परंतु आपण पाहतोय नवी मुंबईचा एक दिग्गज समालोचक ज्यांनी 25 वर्ष सातत्याने या समालोचन कक्षाची सेवा केली. आपल्या आवाजाने अनेक तमाम प्रेक्षकांची मन जिंकली. ज्याच्या शब्दफेकीमध्ये क्रिकेटचा इतिहास आहे असा एक नावाजलेला समालोचक सँडी, ज्याचा हॉनर म्हणजेच त्याचा सन्मान लेजेंडरी समालोचक म्हणून देखील किरण स्मृती मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आला. MS गोठवली संघाच्या वतीने करण्यात आला. इर्तीच्या मैदानावर असा लेजंड समालोचक संतोष म्हात्रे सँडी यांच्याकडे घेऊन चलतो. धन्यवाद. थँक्यू कुणाल. ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत वाघमारे यांचे इथे आगमन झाले. मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. तसेच महावीर डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विपुल भाई इथे उपस्थित आहेत. संजय पाटील मित्रमंडळाच्या तर्फे आपलं हार्दिक स्वागत. सुरेख फटका आणि सरळ पहिल्या तेवढं दिशा दे रिव्हर्स स्टेपची चेंडू सीमा पार. डीजे करण्यात येत आहे. अभी तो हुई है.
माहिती मला जरूर मिळते. हा बँगलोरचा बॉलर आहे. या गोलंदाजाला फक्त 2च बोट आहेत. याच्या हाताकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर फक्त 2 बोटाने गोलंदाजी करतो हा गोलंदाज. खरोखरच कौतुक करावं महावीर लागतं डेव्हलपर्सचे गोलंदाजाचं. विपुल सत्रा साहेब इथे उपस्थित आहे. त्यांचा इथे यथोचित सन्मान होत आहे. सुनील रानकर यांच्या शुभ हस्ते त्यांना यथोचित सन्मान करण्यात येत आहे. संजय पाटील मित्रमंडळाच्या तर्फे आपलं हार्दिक स्वागत. व्यासपीठावर जमलेल्या सर्व पाहुण्यांचं व रसिक प्रेक्षकांचं संजय पाटील मित्रमंडळाच्या तर्फे आपलं हार्दिक स्वागत. रहीम आणि इथे पुन्हा ते रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता आणि कुणाला सांगितलं होतं की या गोलंदाज फक्त 2 बोट्याच्या साहाय्याने. तर टायसन असा गोलंदाज होता, कारण पहिल्या 25 वर्ष जे MR बॉलचं क्रिकेट होतं कुणाल प्रदीप, पूर्णपणे टायसन एक जवळजवळ लाखन ही त्याच्यामध्ये बोटावर असताना गोलंदाजी डावखोरी गोलंदाजी टाकायचा, फिरकी गोलंदाज. मोहम्मद हफीज हे पाकिस्तानचा ज्याच्या गोलंदाज माझ्या बोटावर हातावर बोटून असताना, तसं हा रहीमी ज्याच्या कुणालने अतिसंग फक्त 2च बोटं आहेत आणि त्याच्या साहाय्यानं तो गोलंदाज. आणि वैद्यला ऋषी वैद्यला हा चकवतोय. निर्धाव चेंडू येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. लक्ष जवळ आहे पण सांगणं कठीण आहे, कारण क्रिकेट असं विचित्र खेळ आहे. कोणत्या क्षणी मोड घेईल, कोणत्या क्षणी अक्षरशः त्या सामन्याला कलाटणे हे सांगणं कठीण आहे. त्यामुळे ते निश्चित मिटाळेन. पुढला चेंडू लेफ्ट हँड राऊंड आणि हलक्या त्यानं स्विप केलाय शत्रक्षण खाली. चेंडू सरळ सीमा पार. साहेब इथे उपस्थित आहेत. पोलीस निरीक्षक पिंपळे साहेब इथे उपस्थित आहेत. संजय पाटील मित्रमंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत. 7 चेंडू आणि 2 धावा असं एक सरळ साध्य समीकरण आलंय शिवटक्कर शिरोनेला. आणि इथे मात्र झेर सुटलाय यक्षरक्षकडून, कारण बळी मिळत होता रहीमला. षटक क्रमांक 34 षटक संपलेलं आहे. येणारा 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पिंपळे सर इथे उपस्थित आहे. सुनील रांकर यांच्या शुभ हस्ते त्यांना शाल आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात येत आहे. संजय पाटील मित्रमंडळाच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. 6 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी असतील. लक्ष सोपवलेलं प्रदीप कुणाल. त्यामुळे ही लढत आहे पारडं जड होते शिवटक्कर शिरोडेचा अगेन्स्ट दूरवरून आलेला यंग चॅलेंजर बँगलोर. पण आलोन येथे येऊन खरोखरच संजय पाटील मित्रमंडळाच्या या दिव्य भव्य स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात आणि तमाम नवी मुंबईला एक चांगला खेळ दाखवून आपण दिलात, त्याबद्दल निश्चितच आपले आभार व्यक्त असेल. धन्यवाद. तोपर्यंत अजून बराचसा खेळ बाकी आहे. 2 धावा शेवटच्या षटकामध्ये आणि ग्लेन मॅक्सवेलनं जे पाकिस्तान विरुद्ध 2015ची गोष्ट आहे, अनोखं षटक टाळलं. 2 धावा आणि 2 गडी शेवटच्या पाकिस्तानात आहे आणि ग्लेन मॅक्सवेलनं एक तुफानी षटक टाकून पूर्ण पाकिस्तानला 4 मुंड्या चित्त केलं होतं. म्हणजे क्रिकेट यालाच म्हटलं जातं. प्रदीप कुणाल विनायक 2 जरी धावा असल्या तरी पण घोडके टेकणार नाही एवढं निश्चित. पुढला चेंडू ऑफसाइड ऑप्शन सुरेख चेंडू टप्पा पहिल्यांदा झपकन हात येत. लवली इनकार्ड. येणार 5 चेंडू मध्ये 2 धावा. शेवटच्या क्षणापर्यंत एक स्पिरिट ऑफ द गेम दाखवण्याचा प्रयत्न आहे यंग चॅलेंजर बँगलोरला. 5 चेंडू 2 धावा. ग्लेन मॅक्सवेलचं ते षटक कोणी प्रेक्षकांचं मॅच बघितलं ते विसरणार नाही. पुढला चेंडू हा फटका इथे मात्र सरळ बॅकवर्ड गलीला छेदला आणि सीमा पार. सहज गत्या 4 चेंडू शिल्लक राहून आरामात विजय संपाद केलाय. पण बँगलोर संघाचं यंग चॅलेंजर बँगलोरचं मी धन्यवाद देते. बहुत आपको धन्यवाद देतो. बँगलोर संघ तुम्ही आलात आणि स्पर्धेमध्ये खेळलात, चांगला खेळ आपण नवीन मन दाखवला, त्याबद्दल तुमचे शतशः आभारी. तोपर्यंत याच्यानंतरची लढत असेल शिवटक्कर शिरोणे. थँक्यू. स्वेत जो